नमस्कार मंडळी, आज आपण दही कसं लावायचं ते पाहणार आहोत। बनवायला सोपं असणार अगदी घट्टसर असं दही आहे। तुम्ही ते पाहू शकता। दही कुठेही त्यामध्ये पाणी साठलेलं नाही किंवा पाणी त्यामध्ये दह्यामध्ये नाही। दही घट्टसर झालेलं आहे, चाकूने कापता येईल इतकं घट्ट दही आहे। घरच्या घरी डेअरीसारखं दही कसं लावायचं हे मी तुम्हाला त्यावेळी टिप्स सहित सांगणार आहे। त्यासाठी रेसिपी जी आहे माझी स्किप न करता फॉलो करा। तसं पाहायला गेलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरोघरी दही हे खाल्लं जातं। मग दही आहे त्यापासून ताक बनवून पिलं जातं, मठ्ठा बनवतात। दही तसं बनवायला सोपं आहे। चला तर मग आपण पाहूया। अगदी घट्टसर असं मधुर दही आहे। दही कधी कधी आंबट होतं आणि आंबट झालेलं दही खाण्याची इच्छा होत नाही। दही आंबट होऊ नये म्हणून काय टिप्स आहेत त्यावेळेला मी तुम्हाला सांगणार आहे। चाकूने कापता येईल इतकं घट्टसर दही आहे। डेअरीमध्ये जसं दही मिळतं तसं दही आपल्याला आज बनवायचं आहे। दुधामध्ये विरजण घालून दही लावलं जातं, ही प्रोसेस सगळ्यांना माहीत आहे। पण दही जर लावत असताना म्हणजे दही जमा करत असताना काही चूक झाली तर दही आंबट तर होतं किंवा दह्यामध्ये पाणी तर जमा होतं किंवा दह्यामध्ये तारेसारखं तुम्हाला तार जमा झालेली तर दिसते किंवा दही लागतच नाही। अशा काही जर चुका झाल्या की दही असं जमा होत नाही। त्यासाठी मी तुम्हाला त्या वेळेला टिप्स सांगणार आहे। चला तर दही कसं जमा करायचं ते पाहूया। तोपर्यंत हा व्हिडिओ पहा। अगदी चाकूने कापता येईल अशा पद्धतीने घट्टसर असं दही लागलेलं आहे। आणि घरच्या घरी असं जर दही जमा करून ठेवलं म्हणजे रात्री जर दही लावलं तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं दही, ताक, मठ्ठा असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता। चला तर मग आपण पाहूया की दही कसं जमा करायचं। इथे मी 1 लिटर दूध आहे, दूध उकळून घेतलेलं आहे आणि आता कोमट केलेलं आहे। 1 लिटर दुधाला उकळी आणलेली आहे आणि आता कोमट दूध आहे त्यामध्ये मी बोट घातल्यानंतर थोडा वेळ मी थांबू शकेन म्हणजे त्या बोटाला चटका लागणार नाही। पण दूध गरम आहे याची जाणीव होत होती। एवढं कोमट दूध असावं। दूध जर जास्त थंड असेल तर दही जे आहे ते जमा होत नाही। दुधाचं टेम्परेचर योग्य असेल की दही लावताना कोणतीही चूक होत नाही आणि तुम्ही जमा केलेलं दही अगदी घट्टसर होतं। टेम्परेचर दुधाचं कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। दुधामध्ये बोट घातल्यानंतर आपल्याला चटका बसता कामा नये। आपण त्यामध्ये बोट घालून थोडा वेळ थांबू शकेल। दुधामध्ये बोट ठेवल्यानंतर असं त्याचं टेम्परेचर असावं। 1 लिटर दुधासाठी 1 चमचा दही घ्यायचं आहे म्हणजे तेच विरजण आपण वापरणार आहे। आता दही म्हटल्यानंतर थोड्याशा गाठी त्यामध्ये असतात, त्या गुटळ्या येत्या म्हणून मी थोडंसं दूध त्यातलं चमच्या साहाय्याने घेतलेलं आहे आणि त्यातील गुटळ्या ज्या आहेत म्हणजे गाठी फोडून घेतलेल्या आहेत। आणि आता यामध्ये आपल्याला विरजण मिक्स करून घ्यायचं आहे। कोमट दुधामध्ये 1 लिटर जर दूध असेल तर 1 चमचा दही म्हणजे जे विरजण आहे ते त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। याचं जे विरजणाचं जे प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे। 1 लिटर दुधासाठी 1 चमचा विरजण पुरेसं आहे। विरजण जर जास्त झालं तरीसुद्धा दही आंबट होतं। दुधामध्ये विरजण मिक्स करून घेतलेलं आहे चमच्या साहाय्याने आणि झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 तासासाठी साईडला ठेवायचं आहे। रात्री दही जमा केल्यानंतर सकाळी अशा पद्धतीने दही लागलेलं आहे। 7 ते 8 तास झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता छान असं घट्टसर दही लागलेलं आहे। दह्यावरती कुठेही पाणी जमा झालेलं नाही आणि जसं आपल्याला दही हवं आहे अशा पद्धतीने घट्टसर झालेलं आहे। सकाळी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे। आपल्याला फ्रीजमध्ये अजून दही मी ठेवलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही ते पाहू शकता अगदी घट्टसर असं दही आहे। एका वाटीमध्ये मी दही तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने काढून दाखवते। अगदी घट्टसर असं दही आहे आणि तुम्हाला कुठेही ते पाणी जमा झालेलं दिसत नाही किंवा जशी दही जर जमा नाही झालं तर तार जमा झालेली सारखी दिसते किंवा तारेसारखं दही होतं, तसंही झालेलं नाही। घट्टसर असं दही जमा झालेलं आहे आणि मी वाटीत काढलेलं पण तुम्हाला वाटीमध्ये व्यवस्थित असे त्याचे काप केलेले आहे ते दाखवता येत नव्हतं म्हणून पुन्हा मी प्लेटमध्ये काढलेलं आहे। जेवढं गरज आहे तेवढं दही काढल्यानंतर राहिलेलं जे भांडं आहे ते नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। हे भांडं दह्याचं तसं जर बाहेर ठेवलं तर 7 ते 8 तास झाल्यानंतर ते दही आंबट होण्यास सुरुवात होते। म्हणजे जास्त आंबट दही झालं की खाण्याची इच्छा होत नाही। आणि ज्यावेळी आपण दही लावत असतो त्यावेळी दुधाचं टेम्परेचर बोटाने नक्की चेक करा, ते महत्त्वाचं आहे। कारण दुधाचं टेम्परेचर जर व्यवस्थित असेल तर दही छान असं जमा होतं। दूध जर थंड असेल तरी दही जमा होत नाही, तारेसारखं दही जमा होतं। दूध जास्तच गरम असेल तर दही आंबट होतं किंवा जास्त त्यामध्ये पाणी जमा होतं। दही लावत असताना विरजण जास्त प्रमाणात वापरलं गेलं तरी दही आंबट होतं आणि आंबट झालेलं दही खाण्याची इच्छा होत नाही।
आणि आपण जे विरजण वापरणार आहे ते फ्रीजमधील काढून लगेच तुम्ही जर विरजणासाठी ते वापरलं तर दही जमा होत नाही. नॉर्मल टेम्परेचरवरती जे विरजण आहे ते आपण 1 तास 2 तासासाठी बाहेर ठेवायचं आहे, नंतरच ते दह्यासाठी वापरायचं आहे. फ्रीजमधील काढून लगेच विरजण म्हणून वापरलं तरी दही जमा होत नाही. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिला तर भरपूर सारे टिप्स त्या वेळेला मी सांगितलेले आहेत आणि तुम्ही जमा केलेलं दही अगदी घट्टसर मधुर असं दही नक्की मलईदार जमा होईल. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.